ज्यावेळी घर सारवलेलं होतं ना, शेणानं सारवलेली घरं होती, त्यावेळेस मात्र कुठं कधी गुडघेदुखीचा त्रास कमी असायचा बघा. 100-100 वर्ष लोक जगायचे. आज 50, 55, 60 वय 60 वर आला. आज 60 वर वय आलं आपलं. 40 वर्षाचं आयुष्य गेलं कुठं. माणसानं प्रगती केली मान्य करतो, पैसा कमवला म्हणून प्रगती झाली असं समजता तुम्ही, पण तसं नाही. 100 वर्षाचं 110 वर्ष आयुष्य केलं का माणसानं? 100 वर्षाचं 60 वर्षावर आला. तुम्ही जेवढं इन्स्टंट फास्ट मध्ये बघायला जाल तेवढ्या फास्ट मध्ये तुम्ही मरणार आहे. हे लक्षात घ्या. हे निसर्ग सगळं देतोय तुम्हाला. प्रत्येक झाडाला महत्व आहे. नारळ, पूर्वी नारळाला महत्व होतं, नारळाच्या करवंटीला महत्व होतं. नारळाच्या केसराने आमची आई अंग ते काळं असायचं ना, ते नारळाच्या केसराने घासायची. आज काय आलाय प्लॅस्टिकचा, तो काय म्हणायचं, चोथा. ते ना भांडी आहे का काही, प्लॅस्टिक ना अंग घासता तुम्ही. जे शरीराला अपायकारक आहे त्यांना अंग घासता तुम्ही. विचार करा कुठं चाललोय आपण. पाया पडतो. बाहेरच्या देशातलं द्या सोडून सगळं. अहो जे बाहेरच्या देशात दिग्गज आहेत ना, ते भारत देशातून गेलेले आहेत. भारत ही सोन्याची चिडी आहे. आपल्याकडं आयुर्वेद आहे. आयुर्वेद जग मान्य करतंय. आणि कोविडमध्ये हे सिद्ध झालंय की कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न करणारी प्याती ही आयुर्वेद आहे. आणि जगानं मान्य केलं, जग काडेकुडे करून प्यालं, म्हणून आज आम्ही इथं आहोत. हे लक्षात घ्या. तर विनंती करतो, खरंच मी विनंती करतो, खरंच मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही आजपासून फक्त तुमच्या मेंदूला सांगायचं की काही होणार नाही आपल्याला. ही भीती मनातनं काढून टाका. हे खूप मोठा आजार आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. वाईट वाटतं, खरंच वाईट वाटतं. कधी कधी रडायला येतं. पुण्यात, कोल्हापुरात, माझं मुंबईमध्ये आज भरपूर ठिकाणी माझे छोटे छोटे निसर्गोपचार केंद्र आहेत. त्या केंद्रात ना जेव्हा पेशंट येतात ना, तेव्हा खरंच रडायला येतं. माझ्याकडे परवा एक जण ताई आल्या होत्या. IT कंपनीत नवरा बायको काम करत होते. 2 महिन्याचं बाळ, त्याला कॅन्सर झाला होता. इथं अशी एवढी मोठी गाठ आली होती आणि डॉक्टरनी सांगितलं ते मेंदूला चिटकलेली गाठ आहे, छोट्या मेंदूला. ऑपरेशन होऊ शकत नाही. ऑपरेशन करताना बाळ मरणार. आणि नाही ऑपरेशन केलं तरी 8 दिवसात मरणार. 8 दिवसाचं आयुष्य होतं त्या बाळाकडे. माझ्याकडे घेऊन आले होते. काय ह्याला कोण जबाबदार हो? खायचं नाही व्यवस्थित, व्यायाम करायचा नाही, नुसता पैसा कमवायसाठी नवरा बायको. घरला येताना लॅपटॉप घेऊन लॅपटॉपवर काम, येताना भाजी बिजी सगळं जे काय ते हॉटेलचं पार्सल आणायचं, घरात आणायचं. ते लॅपटॉप बघत बघत इकडं नवरा जेवतोय, तिकडं बायको खाते. कसं तुमचं शरीर धष्टपुष्ट असणार? जे आपण थोडंसं बोलतो तसं, पण त्या वीर्य जे असतं त्या वीर्याला क्वालिटी असणार आहे का? हे तुम्ही हॉटेलमधलं खाल्लेलं. अहो शेतात एक फिरी मारून या की कसं बघा तरतरीतपणा येतोय. हे त्यांच्या नशिबात नाहीतच. पैसा कमवून काय उपयोग आहे? पेटवायचा आहे का पैसा तुमचा? मरताना जर यातना होणार असतील तर तुमच्या पैशाला काही किंमत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःची कामं स्वतःला करता आली पाहिजेत. पाया पडतो तुमच्या. हे मात्र पथ्य पाळा, काय पाळू नका बाकीचं. आणि माता भगिनींना पण विनंती करून सांगतो, खरंच मी तुमचे पाय धरतो. एखादा पुरुष अंथरुणाला खिळून राहिलेला परवडतो, पण स्त्री अंथरुणाला खिळून राहिलेली परवडत नाही. आयुष्यभरात तुम्ही मान, मर्यादा, अब्रू, शरम, लज्जा जी काय तुमची असते त्या अंथरुणाला खिळून राहिल्यात की सगळी संपून जाते. पुरुषाला 4 बाजूची पोरं बोलवून आपण वडत नेऊन कुठंतरी त्याला बाथरूम मध्ये आंघोळ घालू शकतो. बाईचं काय? करा, विचार करा थोडासा. आणि महिलांच्या मध्येच कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. महिलांच्या मध्ये हे कार्यकर्ते निदान मावा, गुटखा, तंबाखू काय असेल ते खाऊन तरी होत असेल. महिला वर्ग, माझी माता भगिनी काय करते जिला कॅन्सर होतो? आणि महिलांना घशाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयात कॅन्सर, अन्ननलिकेला कॅन्सर, योनी मार्गात सुद्धा कॅन्सर व्हायला लागलेले. योनी मार्गात वाईट वाटतं, रडायला खरंच. अहो आम्ही 10-10 मिनिटं रडतो अक्षरशः. वाईट वाटतो या गोष्टीचं, वाईट वाटतं. काय करू शकतो आपण या गोष्टीसाठी? म्हणून पाया पडतो तुमच्या. तुम्ही निसर्गाचा, आयुर्वेदाचा प्रसार प्रचार करायला पाहिजे. कारण आयुर्वेद तुमचा आहे, निसर्गोपचार तुमचा आहे, सगळ्यांचा आहे, आमचा आहे.
तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. आयुर्वेदाला महत्व आलं पाहिजे. हे जे आपण औषध फवारणी केलेल्या भाज्या आणि रासायनिक खतं वापरलेले जे धान्य पिकवतो ना, याचे साईड इफेक्ट होतात. सगळ्याच प्याती चांगल्या आहेत, पण आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही आहे. म्हणून नैसर्गिक जीवन जगा. नैसर्गिक जीवन. हसणं बंद झालंय लोकांचं, हसणं बंद झालंय, आनंद कमी झाला लोकांचा. जे ते मोबाईल मध्ये, संडासला गेल्यावर पण मोबाईल घेऊन जातात. काय सांगायची परिस्थिती झाली, दुरावस्था आहे. आणि माझ्याकडे येतात 15-15 मिनिटं, साहेब पोटा एवढा साफ होत नाही बघा. मी म्हणते काय मोबाईल? होय, आता काय 15 मिनिटं लागतात म्हणून मोबाईल. आणि तुम्हीच सांगितलंय हसत खेळत जागा म्हणून. तिकडे गेल्यावर 15 मिनिटं काय करायचं म्हणून तिकडे जाऊन ते स्क्रोल करत का नाही, त्या काय बघताय ते रील्स बघत बघत का नाही तिकडे जाते. आणि रील्स बघूनच येते. ज्या कामाला गेलं ते विसरतेच. चुकून वाकून लक्षात आलं किंवा तरी नशीब धुवून येतात. हा, अहो लय डेंजर परिस्थिती आहे. बसायला कमोड आला, इंडियन होतं त्यावेळेस, पांदीत जायचं त्यावेळेस भारी होतं. नॅचरल सुगंध सगळा, वासानं यायचं नसतं करंट. आता काही केलं तर करंट येत नाही माणसाने. गोळी खायला लागते त्याला सुद्धा. हे व्हायला सुद्धा गोळी खाते. काय सांगायचं. मोबाईल घेऊन जाते तिथं जाते, व्हॉट्सअप करते, लोकांना मेसेज सेंड करते. अरे जे सेंड करायला गेलास ते बघ, ते सेंड करणे गेले का. तर असोच चला, प्रत्येक गोष्टीवरती इलाज आहे. डोळे सुंदर राहावेत असे वाटत असेल तर तुम्हाला ते पण सांगतो. बीपी शुगर सांगणार आहे बरं का. डोळे सुंदर राहावे असे वाटत असेल, संत्र्याची साल काढायची, पाण्यात उकळवायची, स्वच्छ पाण्यामध्ये कडक उकळवायची. थोडस असं ऑरेंज कलरचं ते पाणी तयार होतंय, थोडस लाईट ऑरेंज कलर होतोय. वस्त्रगाळ करायचं, डोळ्यात 2-2 थेंब फक्त टाकायचं, बाकी काही करायचं नाही. 15 दिवसातून एकदा करायचं. डोळे एकदम चकाचक. आता थोडस अजून बघू. दात मजबूत करा. दात मजबूत करायचे असतील तर खूप सोपा मार्ग आहे, खूप सोपा मार्ग. पेरूची पानं तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची. पेरूची पानं तांब्याभर पाण्यामध्ये टाकायची, लवंग 1-2 टाकायची आणि हे पाणी कडक उकळवायचं. उकळलेलं पाणी थोडंसं ठेवायचं, त्याच्यावर तुरटीचा फेरा मारायचा आणि ते गाळून घेऊन त्यानं चुळा भरायच्या. आठवड्यातून किमान एकदा तरी करायचं. बघा दात एकदम घट्ट होतील, मजबूत होतील, खूप छान राहील. आणि अगदीच काय वाटत असेल तुम्हाला, दात आयुष्यात हलू नयेत, पडू नयेत, किडू नयेत, दुखू नयेत असं जर वाटत असेल तर अजून एक आहे. काही आपल्याला वनस्पती दिलेल्या आहेत, त्यामध्ये माजू फळ असेल, तुंबरू असेल, अशी बरीच फळ वनस्पती आहेत. तुम्हाला माहिती आहेत का? माजू फळ माहिती आहे का? तुंबरू फळ माहिती आहे का? दातांसाठी खूप मजबूत. जनावरांचे, जंगली जनावरांचे दात का पडत नाहीत? कारण ते अशा फळांना चावतात. ही फळं आपल्या दातांवरती ट्रीटमेंट करतात. मिसवाक तुम्हाला ऐकून माहिती असेल, पण मिसवाकची कांडी बघितल्यावर कसल्या कलरची असते ती? मिसवाक बघितलं काय कसली मुळे असते त्याची? ती पांढऱ्या रंगाची मुळे असते, मोती कलरची अशी. बघितलं का तुम्ही? माहित नाही. बघा, ह्या वनस्पती आपल्या दातांसाठी खूप मजबूत आहे. आणि हे जर तुम्हाला, माझं दंतमंजन आहे, हे दंतप्रभा दंतमंजन म्हणून, त्यामध्ये हे सगळं आहे. आणि हे दंतप्रभा दंतमंजन हे सकाळी उठून घासायचं नाही, रात्री जेवण झालं की 10 मिनिटानं ते घासायचं, चूळ भरायची. आणि घासत असताना मधल्या बोटाने दात घासायचे असतात, हे लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना ह्या बोटाने घासायचं, हे बोट स्ट्रेट असतंय इकडं आणि तिकडं, पण हे बोट आहे ना व्यवस्थित अगदी. कारण काय होतं, हे तटल्यामुळे ना आपल्याला प्रॉपर मसाज होतो. दातांना सुद्धा मसाजची गरज असते, हिरड्यांना मसाजची गरज असते. जे तुम्हाला हे दंतप्रभा दंतमंजन इथं तुम्हाला दुकानात सुद्धा, साध्या किराणा मालाच्या दुकानात सुद्धा ते अवेलेबल असेल. नसेल तर त्यांना विचारा, त्यांना अवेलेबल करून द्यायची व्यवस्था माझी. हा, ही तुमरू वगैरे जी फळं आहेत ना, तुमरूची फळं असतील, माजू फळं असतील, अजून काय, हे सगळं आम्ही त्यात मिक्स केलं. मी देतो तर चांगलं देतो, नाहीतर देत नाही. तुम्ही गुगलवरती, आता काही सगळं काय बोलायची गरज नाही, गुगलवरती फक्त तुम्ही तुमरू फळ टाका, बघा तुम्हाला ते दातांसाठी किती उपयोगी आहे ते त्यात लिहिलेलं तुम्हाला जाणवेल. सगळ्या गोष्टी ह्या अशा अभ्यासातून, विचारातून आणि चांगल्या गोष्टीतून, आणि जे काय आहे ते चांगलं देण्याचं काम आम्ही केलं. असं
ते फळ आहे आणि ते दंतमंजन आहे. दंतप्रभा दंतमंजन आपण घेऊ शकता आणि ते रात्री मसाज करायचं. रात्री का तर ते चूळ भरल्यानंतर रात्रभर त्याचा जो तुमरू फळ असेल किंवा माजू फळ असेल, मिसवाक असेल, हे जे आहे ना रात्रभर तुमच्या दातांवरती हिरड्यांवरती ते ट्रीटमेंट करतं आणि दात आणि हिरड्या मजबूत ठेवतं. दात पांढरे दिसले एकदम शुभ्र दिसले म्हणजे चांगले असं नाही. तुम्ही जे ब्रशनी घासता ना, ब्रश सुद्धा प्लास्टिकचा असतो आणि त्या प्लास्टिकच्या ब्रशमुळे सुद्धा दातांचं कोटिंग निघून जातं. माहितीये का तुम्हाला? सगळं दात खराब होतात. आज तुम्ही ब्रश घासून घासून का बरं मग दात खराब होतात, पडतात का बरं? दातावरती एक लेअर असते, ती लेअर टिकवून ठेवण्याचं काम हे आमचं दंतमंजन करतात. दंतप्रभा दंतमंजन हे तुम्हाला ते दातावरचं कोटिंग टिकवून ठेवतं. झंझणाट वगैरे असते किंवा बाकीचं दुखणं वगैरे सगळं थांबून जातं. चला तर आपण पुढं वळू. महिलांच्या मध्ये घशाचा म्हणजे थायरॉइडचा प्रॉब्लेम एक जास्त असतो बघा. हे 30-35 वर्षापूर्वी थायरॉइड कुठं होता? कुठं होता? आत्ता आलाय. थायरॉइड म्हणजे काय हे तरी माहितीये का? उष्णतेमुळे ग्रंथी अनबॅलन्स होतात. हीट, उष्णता ह्याला मेन कारण असते. हे जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, नारळीच्या मुळ्या 2 घ्यायच्या, पाण्यात टाकायच्या, कडक उकळवायच्या तांब्याभर पाण्यात. 3-4 मुळ्या घ्यायच्या, एवढ्या एवढ्या पांढऱ्या मुळ्या असतात ना त्या घ्यायच्या, तांब्याभर पाण्यात टाकायचं, हे कडक उकळवायचं, गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं, गडगड गडगड करायचं, थुंकून टाकायचं. 2 महिने करायचं. 2 महिन्यात कायमस्वरूपी ओके. परत लाईफ मध्ये बघायचंच नाही तिकडे. हे लक्षात घ्या. आता बीपी वरती येतो. बीपीचा त्रास ज्यांना असेल त्यांनी पहिले लक्षणं बघायची. लक्षणं नसतील तर विनंती करतो फक्त सकाळ संध्याकाळ तुम्हाला जमेल त्या पद्धतीने 15-15 मिनिटं वेळ काढायचा. 7.5 मिनिटं फुल स्पीडनं चालत जायचं. 7.5 मिनिटात तेवढं परत यायला बघायचं. ज्या दिवशी तुम्ही याल त्या दिवशी तुमचा बीपी ओके असेल. 7.5 मिनिटात परत याल ना तेवढ्या तुमचा बीपी ओके असेल. काही घ्यायची गरज लागत नाही. फुकटच्या आहेत सगळ्या ट्रीटमेंट. याला श्वास घ्यायचा, नाकात रोखून ठेवायचा, असं छातीत रोखून ठेवायचं आणि सोडताना तोंडातून सोडायचं. असं फक्त 5 वेळा करायचं रोज सकाळी उठल्यावर. ह्याला जाऊन आलात की बसायचं आणि 5 वेळा एकदम ओके, एकदम ओके. दिवसभर फ्रेश राहा. करून बघा ह्या गोष्टी. छातीत कफ असेल, खोकला आला असेल तर खोकल्याला कमीत कमी 5 दिवस औषध घ्यायचं नाही. छातीतली जाळी जी येते ती काढून टाका. कुठे असू दे काढून टाका. म्हणजे आलं की टाकणे, बाकी काय पर्याय नाही. त्याला टाकून द्यायची, काढणे. आणि त्याच्यानंतर साधी गोष्ट, मिठाचं पाणी करायचं 1 ग्लासभर, कोमट करायचं ते आणि ते प्यायचं. पिल्याबरोबर उलटी येते, खोकला गायब. करून बघा, करून बघा. अगदीच काय वाटलं थोडंसं गरम करायचं पाणी, मिठाचं पाणी गरम करायचं, गडगड 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 करायचं, थुंकून टाकायचं. ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून खोकला बंद. करून बघा या गोष्टी.